चौकात मागणारा मुलगा मला म्हणाला, चौकात मागणारा मुलगा मला म्हणाला, शाळेत न्याल का हो की द्याल फक्त नाणे. दीवान ख़ास में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गज़ल रसिकांना सप्रेम नमस्कार. एरवी रेंगाळतो असतो किनारी, लाट काळाची मला ढकलून जाते, लाट काळाची मला ढकलून जाते. तर मित्रांनो, आज आपण विश्वजीत गुडधे यांची उत्कृष्ट आणि दर्जेदार मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी, मराठी गज़ल का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला हम दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न और उसकी ताकत का पता चल सके. तो दोस्तों, आज हम जिस मौजू पर बात करने वाले हैं वो है मराठी गज़ल को शायर विश्वजीत गुडधे, इनकी बेहतरीन मराठी शायरी. तो दोस्तों, सबसे पहले विश्वजीत के बारे में या शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ बेहतरीन अशार. तो दोस्तों, विश्वजीत का ताल्लुक़ जो है वो महाराष्ट्र के अमरावती शहर से है और विश्वजीत आज के दौर के उन नौजवान शायरों में से एक हैं जो बहुत कम अरसे में बहुत अच्छे शेर कह गए हैं और लगातार कह रहे हैं. तो इस तरह के दमदार शेर कहने वाले मराठी नौजवान गज़लकारों में विश्वजीत का शुमार होता है. तो विश्वजीत उम्र के लिहाज से देखा जाए तो शायरी की सोच और गहराई उनकी शायरी में कमाल की है. गज़ब की सोच और गहराई उनकी शायरी में है. दोस्तों, शायरी का जो इम्पैक्ट के लिहाज से दो तरह की शायरी होती है. एक शायरी वो होती है जिसे सुनकर फ़ौरन मुंह से वहाँ निकल आती है, और दूसरी शायरी वो होती है जिसे सुनकर इंसान सोचने पर मजबूर हो जाता है. तो मेरी नज़र में विश्वजीत की शायरी जो है वो इस दूसरी कैटेगरी की शायरी है, जिसमें दूसरे किस्म की शायरी है जिसे सुनकर दिल से आह निकलती है. तो उनके कई शेर ऐसे हैं, कुछ शेर तो यकीनन ऐसे हैं जो मराठी गज़ल को समृद्ध करने वाले शेर हैं. तो जल्दी से उनके कुछ बुलंद अशार पर हम नज़र डालते हैं. तो उनकी जो शायरी है, जैसे मैंने कहा कि डीप एक्सप्रेशंस और गहरे एहसास की शायरी है. तो उनके चंद अशार पर हम नज़र डालते हैं. तो मित्रांनो, आपण त्यांची काही गहरी मराठी शायरी, डीप एक्सप्रेशन्स वाली शायरी वर नज़र टाकूया. तो विश्वजीतच्या या दोन शेरांपासून आपण सुरुवात करूया. मित्रांनो, हा एक ऑप्टिमिस्टिक विचार त्यांच्या शेरामध्ये किती प्रखरपणे येतो ते बघा. प्रश्न हा नव्हे की बुडलो वा तरलो आपण, प्रश्न हा नव्हे की बुडलो वा तरलो आपण, प्रश्न असा की घराबाहेर पडलो आहे का, प्रश्न असा की घराबाहेर पडलो आहे का. मित्रांनो, जगात सर्वात सोपं काम असतं ते म्हणजे इतरांच्या चुका काढणं. हे सर्वात सोपं काम आहे आणि इतरांना ॲप्रिशिएट करणं किंवा त्यांचे कौतुक करणं हे तेवढं सहज नसतं किंवा तेवढं सोपं नसतं, पण सर्वात सोपं काम असतं इतरांच्या चुका शोधून काढणं. तर या अनुषंगाने लोकांच्या मानसिकतेवर प्रहार करणारा विश्वजीतचा हा लाजवाब शेर बघा. याच्या त्याच्या चुकांना किती वाचत बसतो आपण, याच्या त्याच्या चुकांना किती वाचत बसतो आपण, स्वतःच्या तरी चुकांतून धड शिकलो आहे का,
स्वतःच्या तरी चुकातून धड शिकलो आहे का? हा किती एक सुंदर मेसेज देणारा शेर आहे विश्वजीतचा. आणि आता हे विश्वजीतचे गझलचे 3 शेर बघा. एक उत्कृष्ट शेर. सारखी चकवा मला देऊन जाते, सारखी चकवा मला देऊन जाते, ही झळाळी नेमकी कोठून जाते, ही झळाळी नेमकी कोठून जाते. आणि लागते जेव्हा कळाया जग रहाटी, लागते जेव्हा कळाया जग रहाटी, गोजरी आख्यायिका संपून जाते. आणि हा एक शेर बघा की दाबले इच्छेस एका फार पूर्वी, दाबले इच्छेस एका फार पूर्वी, आजही ती जोगवा मागून जाते. आणि त्यांच्या हा अजून एक शेर बघा या गझलच्या. एरवी रेंगाळतो असतो किनारी, एरवी रेंगाळतो असतो किनारी, लाट काळाची मला ढकलून जाते, लाट काळाची मला ढकलून जाते. किती सुंदर आणि एक फ्लॉलेस अभिव्यक्ती आहे शेरमध्ये. मित्रांनो, हा एक उत्तम शेर बघा विश्वजीतचा. नाही परवा, नाही परवा चिंध्या चिंध्या होण्याची पण, नाही परवा चिंध्या चिंध्या होण्याची पण, तुझी स्तब्धता डोळ्यामध्ये कुठवर पाळू, तुझी स्तब्धता डोळ्यामध्ये कुठवर पाळू. मित्रांनो, एक रिसर्च जेव्हा आपण करत असतो, संशोधन, त्या संशोधन ची एक मॅथॉडॉलॉजीमध्ये एक नियम असतो की सर्वात पहिले हायपोथेसिस मांडायचं असतं, म्हणजे गृहितके मांडायचे असतात. आणि त्या पश्चात मग संशोधन करून आपण कन्क्लुजन्सवरती पोहोचत असतो. ही एक मॅथॉडॉलॉजी ची एक मेथड आहे किंवा प्रोसेस असते कुठल्याही. तर या अनुषंगाने किती इनडेप्थ आणि गहिरी अभिव्यक्ती विश्वजीतच्या शेरामध्ये दिसून येते ते बघा की गृहीत कानी निष्कर्षाला आलो झटपट, गृहीत कानी निष्कर्षाला आलो झटपट, तथ्यानी तर झाली असती केवळ फरफट, तथ्यानी तर झाली असती केवळ फरफट. एक किती इनडेप्थ विचार आहेत या शेअरमध्ये. आणि दुसरा शेअर बघा याच गझलचा. माझ्यातर्फे बोलायला समोर असते, माझ्यातर्फे बोलायाला समोर असते, माझ्यातर्फे बोलायाला समोर असते, पिच्छा माझ्या सोडत नाही माझी चौकट, पिच्छा माझ्या सोडत नाही माझी चौकट. आणि कले कलेने सर्व हातूनी निष्ठत गेले, कले कलेने सर्व हातूनी निष्ठत गेले, हाती उरली केविल वाणी आदळ आपट, हाती उरली केविल वाणी आदळ आपट. आणि आता विश्वजीतच्या शायरीमध्ये जदीद शायरीची ही झलक बघा. किती एक लाजवाब शेर आहे त्यांच्या विश्वजीतचा हा लाजवाब शेर बघा. काळजी कशी वाटत नाही, काळजी कशी वाटत नाही मागे पडण्याची, मी शेवटच्या बाकावरती बसलो आहे का, मी शेवटच्या बाकावरती बसलो आहे का. किती सुंदर झलक आहे जदीद शायरीची. आणि हा एक शेर बघा परत एक. अजून नाही कुणी कुणाला हटकले इथे, अजून नाही कुणी कुणाला हटकले इथे, बसून राहू अजून आपण इथे तासभर, बसून राहू अजून आपण इथे तासभर. आणि विश्वजीतचा हा लाजवाब शेर बघा. आज स्वतःच्या दुःखापायी लावू गाणी. परत जदीद शायरीचा रंग आहे याच्यात पण या शेरमध्ये. आज स्वतःच्या दुःखापायी लावू गाणी, की दुनियेच्या मौजे खातर अश्रू ढाळू. मनाची जी अवस्था आहे किती सुंदर प्रकारे याच्यात एक्सप्रेस केली आहे. मित्रांनो, एक उत्तम मराठी गझलकार आहेत अनंत ढवळे. त्यांच्या जमिनीवर, त्यांच्या गझलच्या जमिनीवर विश्वजीतचा हा शेर बघा की तटस्थ था
तटस्थता जपणारे आपण, तटस्थता जपणारे आपण, तिच्या आड लपणारे आपण, तिच्या आड लपणारे आपण. आणि एक सुंदर शेर आहे माणसांच्या एक मानसिकतेवर आणि लोकांची एक ती जनरल टेंडन्सी असते, प्रिज्युडाईज असतो आपण एकामेकाबद्दल. ही एक सर्वसाधारण विडंबना आहे समाजाची. तर त्यावर किती सुंदर भाष्य केलं आहे विश्वजितनी. हा एक लाजवाब शेर बघा की सोसून बघ कधी तू, सारून बघ कधी तू हे पूर्वग्रह जरासे, सारून बघ कधी तू हे पूर्वग्रह जरासे, दृष्टी पल्याडचेही नक्की दिसेल तेव्हा, दृष्टी पल्याडचेही नक्की दिसेल तेव्हा. आणि त्यांच्या प्रोग्रेसिव्ह रायटिंगचा आगळा वेगळा शेर एपिसोडच्या शेवटी आपण तुमच्यासमोर मी सादर करतो. तो बघा किती सुंदर आहे. हा शेर त्यांच्या गेल्या मला वाटतं 2-2.5 वर्षापूर्वी लिहिलेला असेल आणि तो मराठी गझल विश्वात बघता बघता एवढा पॉप्युलर झाला की सर्वांना त्यांचा हा शेर माहिती आहे. आणि या शेरमुळे विश्वजितची मराठी गझल विश्वामध्ये एक ओळख निर्माण झाली. तो एपिसोडच्या शेवटी तो मी शेर सादर करतो. चौकात मागणारा मुलगा मला म्हणाला, चौकात मागणारा मुलगा मला म्हणाला, शाळेत न्याल का हो की द्याल फक्त नाणे, शाळेत न्याल का हो की द्याल फक्त नाणे. तर मित्रांनो, ही होती विश्वजीतची शायरीमधून काही निवडक शेर. तो दोस्तों, मुझे उम्मीद है विश्वजीत की मराठी शायरी और उसके जो इन डेप्थ और मैच्योर्ड मराठी पोइट्री आपको ज़रूर पसंद आई होगी. तो अगली बार एक नए मौजूद गुफ्तगू के साथ, किसी और शायर के कलाम के साथ आपके सामने फिर हाज़िर होते हैं. तब तक इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.